बेचैन आणि अस्वस्थ मनाला हिंमत देतील हे वाक्य. चुगलीची धार इतकी तीक्ष्ण असते की ती रक्ताच्या नात्यांनाही कापून टाकते. काही पाने काय फाटली आयुष्याच्या पुस्तकाची, जगाला वाटले आमचा काळच संपला. काय तुम्ही त्याला माफ करू शकाल ज्याने तुमच्यावर प्रेम तर केलं पण तुमची साथ दिली नाही? आठवण येणे आणि आठवण काढणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आठवण आपण त्यांची काढतो जे आपले असतात, आणि आठवण आपण त्यांना येतो जे आपल्याला आपलं समजतात. संकटात अडकल्यावर माणसाला गृहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शनिदोष, कालसर्पदोष सगळं दिसू लागतं, फक्त स्वतःचा दोष दिसत नाही. आयुष्यात चुकीची माणसंच अनेकदा योग्य धडा शिकवून जातात. ते म्हणतात की तू आम्हाला समजतच नाहीस. ते बरोबर म्हणतात. जर त्यांना समजू शकलो असतो तर कधी त्यांच्यावर प्रेम केलं नसतं. देखावा आणि खोटं बोलून नातं बनवण्यापेक्षा खरं बोलून शत्रू बनवून घ्या. तुमच्यासोबत कधीच विश्वासघात होणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती तीच चूक वारंवार करते जी तुम्हाला दुःख देते, तेव्हा समजून घ्या की त्याला तुमची सोबत नको आहे, त्याला तुमच्यापासून सुटका हवी आहे. कुठे मिळतो कधी कुणी समजून घेणारा? जो पण मिळतो तो समजावून निघून जातो. त्याच्यासाठी जगातील प्रत्येक आनंद विकत घेण्यात आम्ही इतके गुंतून गेलो की कधी हा विचारच नाही आला की त्याने आमच्यासाठी कागदाचं एक फूलही विकत घेतलं नाही. शांत राहूनही चांगली कामे होतात. मी पाहिलंय झाडांना सावली देताना. काही गोष्टी घमेंडीमुळे नाही तर आत्मसन्मानासाठी सोडाव्या लागतात. जे लोक 7 जन्मांपर्यंत साथ देण्याची शपथ घेतात, वेळ आल्यावर त्यांना 7 पावलेही चालता येत नाही. या जगात कोणी कोणाचा आपला नसतो. मेलेल्या माणसाला स्मशानात ठेवून आपलेच विचारतात, अजून किती वेळ लागेल? जे म्हणायचे की तुझ्याशिवाय जगू शकणार नाही, ते आजही जिवंत आहेत, कोणा दुसऱ्याला हेच सांगण्यासाठी. माहीत नाही आयुष्य पुन्हा मिळेल की नाही, म्हणून दुःखात, रागात, द्वेषात, नाराजीत किंवा कोणाशी भांडण करून ते वाया घालवू नका. आयुष्यात नेहमी आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा. मी आयुष्यात त्याच्याशिवाय काहीच मागितलं नाही आणि आयुष्याने मला सगळं दिलं, फक्त त्याला सोडून. द्वेष केल्याने एखाद्याचं महत्त्व वाढतंच, त्यापेक्षा माफ करून त्याला शर्मिंदा करावं. भक्ती मिळाली तर कधी विचार कर, तुझे माझ्यामधून निघून जाणे मला काय बनवून गेले. जे अंधारातून गेले आहेत त्यांनाच हे समजते की जेव्हा काहीच दिसत नाही तेव्हा काय काय दिसून येते. आज तुझ्या आठवणींचा खजिना विकू शकलो असतो तर आमचीही गिनती आज श्रीमंतांमध्ये झाली असती. चेहरा काय सांगणार कहाणी आमची, जे मनावर बेतलंय ते मनच जाळतं. जे लोक कोणा बेफिकीर व्यक्तीवर अतिप्रेम करतात ते डोक्यापासून पायापर्यंत उद्ध्वस्त होतात. कोण म्हणतं की पैसा सर्व काही विकत घेऊ शकतो? हिम्मत असेल तर तुटलेला विश्वास विकत घेऊन दाखवा. राग वाईट असतो, पण जिथे गरज आहे तिथे दाखवलाच पाहिजे, नाहीतर चुकीचे करणाऱ्याला जाणीवच होणार नाही की तो चुकीचे करतोय आणि तो नेहमी तुमच्यासोबत तसाच व्यवहार करत राहील. आजच्या वेळेत तोच माणूस यशस्वी आहे ज्याला तुटलेलं जोडणं आणि रुसलेल्याला मनवणं येतं. आयुष्य तर सर्वांकडे आहे, पण इथे प्रत्येक जण जिवंत नाही. तुम्ही कोणासाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावलं तरी तो तोपर्यंतच तुमचा आहे जोपर्यंत तुम्ही त्याच्या कामाचे आहात. ज्या दिवशी तुम्ही कामाचे उरणार नाही किंवा एखादी चूक कराल त्या दिवशी तो तुमचे सर्व चांगुलपणा विसरून तुम्हाला तुमची लायकी दाखवून देतो. काही लोक आयुष्यात फक्त आम्हाला रडवण्यासाठी येतात. जे प्रामाणिक असतात ते प्रत्येकाचे दिवाणी नसतात. निभावणारेच तर मिळत नाहीत, दिखावा करणारे तर प्रत्येक वळणावर उभे आहेत. तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यात आहे आणि भविष्य तुमच्या हातात. जसं उकळत्या पाण्यात कधी प्रतिबिंब दिसत नाही, तसंच अशांत मनाला कधी समाधान दिसत नाही. शांत होऊन पहा, तुम्हाला तुमच्या साऱ्या समस्यांची उत्तरं मिळतील. जर वाईट वेळेत कुणी जवळ येऊन हे म्हणालं की काळजी नको करू, मी तुझ्या सोबत आहे, तर हे शब्दच औषध बनतात. जे लोक खूप जास्त आपुलकी दाखवतात, एक दिवस तेच जाणीव करून देतात की ते परके आहेत. जाती फक्त 2च आहेत, स्त्री आणि पुरुष, आणि धर्म फक्त एकच आहे, माणुसकी. बाकी सर्व पाखंड आणि धंदा आहे. काही लोक तुमच्यावर फक्त तितकेच प्रेम करतात जितका ते तुमचा वापर करू शकतात. जिथे त्यांचा मतलब संपतो तिथे त्यांचे प्रेमही संपते. खरेदीदार खूप होते या हृदयाचे. जर आम्ही हे विकले असते तर यात तुम्ही नसता.
तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू टिकवून ठेवा. आयुष्यात काही चांगले तर काही वाईट लोक येत जात राहतात. कितीतरी प्रेम मजबुरींमध्ये गेलं आणि जी काही नाती उरली होती त्यांना अंतर आलं. कदर करत जा त्यांची, जे तुमच्या रागावण्यानंतरही तुमच्याशी प्रेमाने बोलतात. जे म्हणायचे की तुझ्याशिवाय मरून जाऊ, कळलं की ते आजकाल परक्यांच्या मैफिलीत खूप नाचतात. तोंडाने माफ करायला वेळ लागत नाही, पण मनाने माफ करायला संपूर्ण आयुष्य निघून जातं. विचार करायचो की तुझ्याशिवाय कसं जगू शकू. तुझे आभार मानतो, तूच वेळ न देता तुझ्याशिवाय जगायला शिकवलंस. रडवणारे अनेकदा तेच असतात जे म्हणतात की आम्ही तुला आयुष्यात कधीही रडू देणार नाही. माफी चुकांची असते, फसवणुकीची नाही. जे म्हणायचे की आम्ही फक्त तुझे आहोत, आज कळलं की त्यांच्या या ओळीमागे खूप चेहरे आहेत. विचार आमचे वेगळे असू शकतात, पण प्रेमात स्वतःला वाहून टाकण्याची ताकद तुझ्यासारख्या मतलबी माणसाच्या शक्तीबाहेर आहे. आरशासारखा आरपार आहे, तरीही खूप समजून घेण्याच्या बाहेर आहे. ना कोणाशी तक्रार ना कोणाशी वाद आहे, बस आयुष्यात आता थोडं एकटं चालण्याचं मन आहे. आयुष्यात काही अपघात असे झाले की आम्ही समुद्रापेक्षाही जास्त खोल झालो. बेजबाबदारपणाच बरा आहे, नाहीतर जेव्हा काळजी करतो तेव्हा लोक स्वस्त समजतात. तुम्ही कोणासाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावलं तरी ते तोपर्यंतच तुमचे आहेत जोपर्यंत तुम्ही त्यांच्या कामाचे आहात. ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या कामाचे उरणार नाही किंवा एखादी चूक कराल, त्या दिवशी ते तुमचे सर्व उपकार विसरून तुम्हाला तुमची लायकी दाखवतील. नशीब आहे की पक्ष्यांना माहीत नाही त्यांचा धर्म कोणता आहे, नाहीतर आकाशातूनही रक्ताचा पाऊस पडला असता. मोठा माणूस बनणे चांगली गोष्ट आहे, पण चांगला माणूस बनणे मोठी गोष्ट आहे. जे आमच्या भावनांची कदरच करत नाही, त्यांच्या मागे वेड्यासारखं धावणे प्रेम नाही, मूर्खपणा आहे. एकाकीपणाची एक वेगळीच मजा आहे. यात कोणाच्या सोडून जाण्याची भीती नसते. ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नसते, नेमकी तेच लोक वाईट वेळेत साथ देऊन जातात. जे तुमच्यावर जळतात त्यांचा कधीच तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक आहेत जे तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा बेहतर आहात. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.